पहिला बॉल विशाल बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. पॉवर प्लेचा पहिला बॉल. लेट्स प्ले. ग्रीन सिग्नल ओपन होतोय. पहिला बॉल विशालचा पहिला बॉल. बॉल चाललाय मिड ऑन रिजनला. इथे आकाश येत आहेत. बॉल पकडेल फेकेल तोपर्यंत मी ते सिंगल. सिंगलने रोहितने आपलं खातं ओपन केलंय. आपल्या टीमचं धावांचं श्रीगणेश ओपन केलाय. इथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये जर षटकार मारला तर 11,000. जर विशालने विकेट हॅट्रिक घेतली तर 5,000 संजय रत्ने साहेबांकडून. जर इथे कॉमेंट्री बॉक्स इथे मारला तर 11,000. बॉल तयार. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. गॅप मध्ये बॉल चाललाय. सिंगल मी इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहू शकाल. 1 रन मिळाली. क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. सिंगल मी इथे. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या 2 धावा. इथे धावफलकावरती पहिलं षटक सध्या मार्गस्थ आहे. पॉवर प्ले क्रमांक पहिला आपण पाहू शकाल सध्या सुरू आहे. ओव्हर नंबर पहिला आपण पाहू शकाल. मॅन्डेटरी पॉवर प्ले सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. टीमची धावसंख्या 2 धावा धावफलकावरती असताना पाहायला मिळत आहे. इथे पहा बॅकफूट राऊंड कट करायचा प्रयत्न. गॅप मध्ये निकालाय. गली क्षेत्रामधून टप्पा 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 बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. परंतु बॉल काही थांबत नाहीये. बॉल सीमा पार. जो है बॉल अक्षरशः जमिनीला गुदगुदला करीत निघालाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. रणमेतील 4. येतोय चौकार. इथे मोठा फटका मारलाय. समोर मारलाय. आणखीन एक बॉल वेगाने चाललाय परंतु जीवन येईल. बॉल पकडेल. ओ माय गॉड क्या बात है. आणखीन एक खराब क्षेत्ररक्षण. चुकीला अजिबात माफी नाहीये. चुकी झाली त्या चुकीचं तुम्हाला भूदंड भरावा लागेल. या छोट्या छोट्या चुका क्रिकेटमध्ये भरपूर काही सांगून जातात माझ्या मित्रा. बॉल परत एकदा तयार. इथे इनफिल्डच्या वरून खेळायचा प्रयत्न. यावेळेला चांगला बॉल चांगलं प्रत्युत्तर यावेळेला पाहायला मिळालाय. डॉट बॉल. मजा येणार या मॅच मध्ये. मेगा फायनल. जो जीता वही सिकंदर. कोण जिंकेल याकडे नक्की लक्ष पडलाय. एक बेहतरीन मुकाबला. आणखीन एक दर्जेदार सामना सध्या पाहू शकाल. इथे उडवण्याचा प्रयत्न. फटका फर्स्ट लाईफ फिल्डर आहे त्या खाली. ओ माय गॉड परत एकदा कॅच ड्रॉप. कॅच छूटा बॉलर का दिल टूटा. कॅचेस विन द मॅचेस. ओ माय गॉड क्रिकेटच्या परिभाषेमध्ये कॅच हा भरपूर महत्वाचा रोल आहे आणि क्रिकेटच्या बाबतीमध्ये फिल्डिंगचा जो एफर्ट्स आहे खूप महत्वाचा असतो. जेल निसटला. सिंगल मी ते सिंगल बरोबर स्कोर कार्ड इथे पुढे चाललाय. ओव्हरची होते इथे समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 11. तोपर्यंत जाऊया सुमधुर संगीत. काय आणखीन एक नो लुक शॉट यार. फटका चांगला आहे. बॉल चाललाय परंतु दिशा दाखवली आहे. सिंगल मिळाली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न पाहू शकाल. 2 धावा अगदी चित्त्याच्या चपळाईनं आणि हरणाच्या वेगाने या 2 धावा इथे पूर्ण होतात. चला आणखीन एक सूचना आहे. जर का स्कोर झाले टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 13 रन्स ऑन दी बोर्ड. ओव्हर नंबर 2 इन प्रोग्रेस. एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आपण पाहू शकाल बनसोडे साहेब. वाशी डिव्हिजनचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर साहेब बनसोडे साहेब. जर का षटकार कोणी ठोकला तर 11,111 रुपयाचं कॅश प्राइस या स्पर्धेच्या माध्यमातून दिलं जाईल. इथे उडवण्याचा प्रयत्न. फटका चांगला आहे. टायमिंग पाहावं लागेल. एक टप्पा घेत आणखीन एक. चल रे भोपळा. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ.
तांबड्याचा बाप्पा दगडूशेठ बॉल न घेतलाय बाउंड्रीची भेट. तांबडा पांढरा झणझणीत, मार भावा खणखणीत. आणखीन एक अस्मानी टोला टोकलाय चौकार. ज्या मॅच मध्ये केलाय पलटवार. स्कोर झालाय टीमची धावसंख्या 4 ने मुसंडी मारते. 18 धावा. आणखीन एक गॅपमध्ये बॉल चाललाय यावेळेला. आणखीन एक बॉल आर पार सीमा रेषा पार. आणखीन एक चौकार. ठोक डीजे. सुईमधून धागा कसा काढावा आणि बॉलला गॅप मधून कशा पद्धतीने काढायला पाहिजे हे संपूर्ण दृश्य सध्या मैदानामध्ये दिसतोय. ज्या पद्धतीने बॅटिंग होते, गॅप मधून कशा रीतीने बॉलला काढायचंय, या सगळ्या गोष्टी मैदानामध्ये होताना पाहायला मिळते. एवढा लाजवाब परफॉर्मन्स यार. 4 धावाने टीमची धावसंख्या इथेही वाढते. स्कोर झालाय, स्कोर टीमची धावसंख्या 22-22. हरीश गायकर यांनी जर 6 मारला तर नितीन माडी यांच्याकडनं 500 रुपयाचं बक्षीस जाहीर झालेलं आहे. चला फिल्डिंग मध्ये फेरबदल होतोय, पाहू शकाल. शॉट फाईन लेग. आणखीन एक डीप मिड विकेट. काहू कॉर्नर, मिड ऑन, मिड ऑफ, शॉट एक्स्ट्रा, कव्हर पॉइंट. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न, सिंगल मिळते. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न चालवलाय, पाहू शकाल. 1 रन मिळाली. दुसऱ्या धाब्याचा कॉल. 2 धावा इथे पूर्ण होतात. 2 धावाच्या बरोबर टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 24-24 आणि 24 धावा. पेजवर जर 6 आला तर कार्यकारी अभियंता सन्मान्य बनसोडे साहेब यांच्याकडे 11,000चं सुद्धा बक्षीस इथं आलेलं आहे. बरोबर ते सोप्यावर बॉल आला पाहिजे. 6 या रुपयानं 11 धाबा धावफलकावरती, 24 धाबा धावफलकावरती आहे. जर का षटकार कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमच्या स्टेज वरती जर ठोकलात तर 11,000 आहेत. ओ आलो ओ माय गॉड. नाही, चौकार आहे. 1 मीटरसाठी बॉल सीमा पार. चेहऱ्यावरती दुःख मिळतोय. येतोय खणखणीत चौकार. टोक डीजे. फटका सजवला. कदाचित वाटलं की आमच्या कॉमेंट्री बॉक्सला बॉल येतोय की काय. ज्या पद्धतीने बॅटचा फेस ओपन केला, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट स्लॉट मध्ये होता, त्याला डिपॉझिट करायचा प्रयत्न होता. 4 धाबा मिळत आहे. 4 धाबाच्या बरोबर टीमची धावसंख्या. आमच्या बरोबर विकी जुडलाय ऍज अ स्कोररच्या भूमिकेमध्ये. मुंबईचा वडापाव, लोणावळ्याची चिकी आणि आमचा जो हा छोटा विकी, हा लाजबाब आहे. स्कोर झालाय 28 धाबा धावफलकावरती आहे. 2 ओव्हरचा इथे खेळ संपलाय. चला बॉलिंग करण्यासाठी जीवन आलेले आहेत. ओव्हर नंबर 3 मध्ये कहाणी में ट्विस्ट. आणखीन एक पलटवार. तुम शेर तो हम सवा शेर, तुम हीरो तो हम तुम्हारे से बढ़के हीरो. हे दृश्य सध्या मैदानात दिसते. 2 ओव्हरचा खेळ ती संपलाय. स्कोर झालाय 28-28 ऑन दी बोर्ड. हरिण उपविभागाचे अजय बसाकेत्रा साहेब अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांच्याकडनं सुद्धा हॅट्रिक विकेटसाठी 5,555चं बक्षीस झालेलं आहे. अजय बसाकेत्रे साहेब यांच्याकडनं 5,555. अरे यार, इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. कोट बिहाइंड, सॉफ्ट डिसमिसल. आणखीन एक विकेट. पहिला धक्का बसलाय. पहिला खेळाडू तंबूच्या आश्रयाला परतलाय. पहिल्या विकेटचं बटन. पहिला धक्का बसलाय. फलंदाज बाद. टोपी
नेट नंबर 3 मध्ये तिसऱ्या क्रमांकावरती बॉल तयार ओव्हर द विकेट. इथे चांगला बॉल चेंज ऑफ पेस स्विंग अँड मिस. आपल्या बोटाच्या जादूवरती बॉल फिरवलाय. योग्य टप्प्याचा वापर यावेळेला होतोय. घरामध्ये पप्पा, मैत्रीमध्ये गप्पा आणि क्रिकेटमध्ये तुमचा योग्य टप्पा असायला पाहिजे आणि तो टप्पा फार योग्य आहे. इथे सध्या ते दृश्य मैदानात दिसतंय. चांगला बॉल इथे हाताळला गेलाय. आणखीन एक यार, वाह कटर यार, काय बात आहे. आणखीन एक चेंज ऑफ पेस. त्याच पद्धतीने तीच दिशा, तोच लाईन, तोच नियंत्रण. गतीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आहे. डोक्यावरती बर्फ ठेवून गोलंदाजी सुरू आहे. एक चांगली गोलंदाजी सध्या होती. आणखीन एक ड्राईव्ह करायचा प्रयत्न. वा लाजवाब कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळते. क्या बात आहे. मुंबईची मरीन ड्राईव्ह आणि आमच्या यादव साहेबांची कव्हर ड्राईव्ह लाजवाब आहे. बॉल सीमा पार, रन मिळतील 4. येतोय चौकार. ठोक डीजे. इथे पाहू शकाल पुन्हा एकदा अलॉंग द ग्रास खेळलाय कार्पेटच्या साह्याने. सिंगल इथे मिळते. सिंगल मिळेल. सिंगलच्या बरोबर टीमची धावसंख्या यावेळेला परत एकदा पुढे चालली. स्कोर झालाय 33 ऑन दी बोर्ड. ओव्हर नंबर 30 इन प्रोग्रेस. शेवटचा बॉल 33 धावा. मजा येणाऱ्या मॅच मध्ये कहाणी में ट्विस्ट फायटिंग स्कोर निर्माण केलाय. शेवटचा बॉल. बॉलर जीवन परत एकदा तयार. इथे फुल टॉस आहे. हुक केलाय. ओ माय गॉड, फुल टॉस आहे. त्याला चुकीला अजिबात माफी नाही आहे. 6 धावा बुक केलेल्या आहेत. चुकीला अजिबात माफी नाही. आणखीन एक अस्मानी टोला. जल्लोष चालतोय कोपरखेड नेते चिपळून. मार बाबा उचलून उचलून. आणखीन एक धमाका. ठोक डीजे. ज्या पद्धतीने हा फटका डिगआउट केलाय स्पोर्ट बॉयज कोपरखेड टीम, तुमचंही स्वागत आहे. तुम्हाला शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी. उद्या त्यांची प्रीमियर लीग होणार आहे. नवी मुंबईतील आणखीन एक दादा संघ म्हणून ज्या टीमची ओळख आहे. शुभेच्छा टीम स्पोर्ट्स बॉयज कोपरखेड. स्कोर इथे झालाय 3 ओव्हरचा इथे खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 39 ला 1 विकेटचं नुकसान. मजा येणार आहे या मॅच मध्ये. ज्या पद्धतीने सुरुवात केली, वेल बिगन इज अ हाफ डन. तुमची सुरुवात भरपूर महत्वाची असते आणि ती सुरुवात ज्या पद्धतीने केली आहे. आकाश आणखीन एक या संपूर्ण हंगामाचा बेताज बादशाह आकाश आलाय ओव्हर नंबर 4 मध्ये. ज्या खेळाडूने 1 मॅन आर्मी एका हाती किल्ला लढलाय तोच गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. चौथ्या ओव्हर मध्ये आकाशला प्राधान्य दिले. स्कोर झाला 39 ओव्हर द विकेटने. पहिला बॉल उडवलाय परंतु बॉल चाललाय नो मॅन लँड मध्ये. सिंगल मिळेल. एकावरच समाधान मानावं लागेल. टीमची धावसंख्या सिंगल बरोबर 40 धावा. 40 झालीत. अजूनही 5 बॉल या ओव्हर मध्ये शिल्लक आहे. 40 धावा. धावफलकावरती आकाश परत एकदा तयार. इथे उडवण्याचा प्रयत्न मिळवला आहे. प्रोटेक्शन सिंगल घ्यायचा मानस. ओ माय गॉड, डायरेक्ट हिट मारायचा प्रयत्न होता परंतु सिंगल मिळाली. चिक्की सिंगल बरोबर टीमची धावसंख्या 41. 41 अजूनही 4 बॉल या ओव्हर मध्ये शिल्लक आहे. स्कोर झाला 41-41. बॉलर परत एकदा तयार ओव्हर द विकेटने. इथे चेंज ऑफ पेस आकाशने फिरवला यावेळेला आपल्या बोटाच्या जादूवर. चांगला बॉल पडल्यानंतर बॉलला घेतला विकेट किपरचा वेट. रन मिळत नाही आहे. डॉट बॉल. अजूनही 3 बॉल या ओव्हर मध्ये आहेत. स्कोर 41.
आकाशने स्कोरला ब्रेक दिलाय. योग्य टप्प्याचा वापर यावेळेला होतोय. एक्केचाळीस धावा धावफलकावरती आहे. बॉलर परत एकदा तयार आकाश. इथे पहा ड्राईव्ह केलाय. बॉल चला अलॉंग द ग्रास कार्पेटच्या साह्याने डीप मध्ये प्रोटेक्शन येत आहेत. जीवन येईल, बॉल पकडेल, फेकेन तोपर्यंत मिळेल सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड पुन्हा एकदा पुढे चाललाय. 42 42 धावा. अजूनही 2 बॉल या ओव्हर मध्ये शिल्लक आहे. त्या पहिल्या सत्रामध्ये 42 धावा धावफलकावरती आहे. शेवटचे 2 बॉल आकाशने काय पलटवार केलाय. 4 बॉल मध्ये फक्त 3 धावा खर्च केलेल्या आहेत. अविश सारखा एक बलाढ्यवान खेळाडू त्याला अक्षरशः थांबवलाय. योग्य टप्प्याचा वापर त्याने केलाय. इथे उडवण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. आकाश स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चुकी होणार नाहीये. आणखीन एक सॉफ्ट डिसमिसल. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये टिपला झेल. आणखीन एक मासा गळाला अडकलाय. फलंदाज बाद. टोक डीजे. फोर्टी 42 धावा. अजूनही शेवटचा बॉल या ओव्हर मध्ये शिल्लक आहे. ज्या पद्धतीने आकाशने काय पलटवार केलाय. गोलंदाजी ट्रॅक वरती येणं या संपूर्ण स्पर्धेमध्ये आकाशने आपल्या नावाचा एक अनोखा धबधबा निर्माण केलाय. काय गोलंदाजी, काय परफॉर्मन्स केला या खेळाडूने. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आले. शेवटचा बॉल तयार. शेवटच्या बॉलमध्ये डान्सिंग नव्हतं, विकेट उडवलाय. परंतु जीवन आहे त्या खाली. आता कुठलीही चुकी नाही होणार. आणखीन एक धक्का. फलंदाज आल्या पाऊली परतीचा प्रवास. आणखीन एक विकेट. टोक डीजे. टार्गेट या मॅच मध्ये सोपवण्यात आलेला आहे. मेगा फायनल कोण जिंकेल, या स्पर्धेचा हिरो कोण होणार. नवी मुंबईतील एक ऐतिहासिक क्रीडांगण म्हणून ज्या मैदानाची ओळख आहे. या मैदानामध्ये अनेक तारेसितार, या मैदानामध्ये अनेक विक्रम झालेत. परंतु ज्या पद्धतीने संध्याकाळ होते, चेस होणं फार कठीण असलंय. या मैदानाच्या बाबतीत जर उल्लेख केला, चेस थोडासा जसं संध्याकाळ होतो, चेस देखील धावा कमी होताना पाहायला मिळत आहे. परंतु काय होतंय, काय बिघडतंय, ऐकूया आणखीन एक सुमधुर संगीत. डीजे या. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. बोन कोडी एलिव्हन्स लवकर आपल्याला मैदान थोड्याच वेळात खाली करायचं विनंती करतो. कारण उद्याच बरोबर सकाळी 10 वाजता मला वाटतं स्पॉट वाईज कोपर गिरणे प्रीमियर लीग चालू होईल. त्यामुळे विनंती करतो लवकरात लवकर मैदान खाली करून द्यायचंय.
की इतर संघाचे खेळाडू गेटच्या आजूबाजूला उभे राहतात. सगळ्यांचं सन्मान चिन्ह देऊन हे करायचं आपल्याला. तर ही मॅच होईपर्यंत सर्वांनी एकत्र येऊन थांबा म्हणा. इलेक्ट्रिकलचे रामली शेठ इथं उपस्थित आहेत. आपल्याला या क्रिकेट सामन्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी स्वामी सरांना विनंती करतो की रामली शेठ यांचं बुके देऊन त्यांचं सन्मान करायचं आहे. फोटो धन्यवाद रामली शेठ, तुम्ही आल्याबद्दल तुमचा आभार वाशी विभागाच्या वतीनं. चला थँक्यू, वेलकम बॅक. परत एकदा तुमचं स्वागत आहे. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, सर्व प्रेक्षक मायबाप तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. 43 रनचं टार्गेट या मॅच मध्ये सोपवण्यात आलंय. यस, लेट्स प्ले. पूर्वार्ध संपलाय, ग्रीन सिग्नल ओपन होतोय. उत्तरार्धामध्ये काय घडतंय, काय बिघडतंय, आणखीन ऐकू आपण पाहताय, आपण अनुभवताय. आपण जो सोहळा आपण इथे पाहताय. स्ट्राईक इनला आहे जीवन, नॉन स्ट्राईक इनला आपण पाहू शकाल आकाश, आणि बॉलिंग ट्रॅक वरती प्रभाकर आलेले आहेत. मिडनरी पॉवर प्लेचा पहिला बॉल, 43 रनचा टार्गेट, त्यातला पहिला बॉल लेग स्टिक सोडलाय. उडवायचा प्रयत्न जागा बनवून, परंतु पंचाने हात केले समांतर, बॉलला बांतर. व्हाईट बॉलच्या मदतीने आपल्या टीमचं खातं इथे ओपन होतोय. पॉवर स्टार 11 टीम एकीकडे, बोनकोडी 11, या दोन टीमच्या दरम्यान हा महत्वपूर्ण लढाई, मेगा फायनल उत्कंठा शिगेला पोहोचली. जो जीता वही सिकंदर, कोण जिंकेल हे पाहणं गरजेचं असेल. इथे चांगला बॉल, कटरचा वापर, परंतु अंपायर सिग्नल. परत एकदा व्हाईट बॉल, ऑफस्टिक सोडला. यावेळेला आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 उल्लंघन इथे होते. पंचांनी दंडित केला. परत टाकावा लागेल हा बॉल तुम्हाला. टप्पा थोडासा भरकटलेला दिसत आहे, त्यामुळे गोलंदाजावरती दंडित केला गेलाय. 2 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात टीमच्या खात्यात ऍड होत आहेत. 24 बॉल 41 इक्वेशन. इथे जागा बनवली, फुलटोस होता, हुक करायचा प्रयत्न, गॅपमध्ये बॉल चाललाय, एक टप्पा घेत अविष्टाखाली येईल, बॉल पकडेल, फेकेल. ओ माय गॉड, फक्त सिंगल, एकच रन घेतली. कदाचित 2 धावा तरी किमान कंप्लीट व्हायला पाहिजे. या मैदानाच्या बाबतीत जर उल्लेख केला, ज्या पद्धतीने फटका डिगआउट केलाय, सिंगल मिळते. सिंगलच्या बरोबर टीमची धावसंख्या 3 धावा. 3 धावा धावफलकावरती. बॉल तयार. इथे चांगला बॉल, अवे फ्रॉम द बाउंड्री टाकण्याचा प्रयत्न, परंतु अंपायरने परत हात समांतर केले. व्हाईट बॉलच्या बरोबर टीमची धावसंख्या 4 धावा. स्कोर झालाय 4. 43 रनचं टार्गेट इथे उडवलाय. लॉंग ऑफला यावेळेला लॉंग ऑफचं क्षेत्र निवडलंय. कोणी मौका नाही, नो डाऊट, नो चान्स. बॉल इन टू द फॅन्स. रन मिळतील 4. आकाशच्या बॅट मधून आणखीन एक क्रॅकिंग चौकार. टोक डीजे. या आकाशने या संपूर्ण हंगामामध्ये, या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्या नावाचा एक अनोखा धबधबा निर्माण केलाय. काय बॅटिंग केली. 4 धावेच्या बरोबर टीमची धावसंख्या 8 धावा. 8 धावा धावफलकावरती. ज्या पद्धतीने या खेळाडूने बॅटिंग केली आहे, आपल्या नावाचा एक अनोखा धबधबा निर्माण केलाय. हल्ला बोल केला या खेळाडूने, प्रभावित केलाय. 8 झाले. बॉलर परत एकदा तयार. इथे शॉर्ट बॉल टाकायचा प्रयत्न, आणखीन एक व्हाईट बॉल. वेगापेक्षा तुमच्या दिशेला फार महत्व आहे. तुमच्याकडे वेग किती प्रचंड असू द्या, परंतु तुमची लाईन जर योग्य नसेल तर त्या वेगाला अर्थ नाहीये माझ्या मित्रा.
परत एक वेळा व्हाईट बॉल एक्स्ट्रा खात्यात ऍड होते. स्कोर झालाय 9. 2 बॉलचा खेळ संपलाय. 43 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे या मॅच मध्ये. इथे उडवण्याचा प्रयत्न. सेन्सिबल क्रिकेट, कॅल्क्युलेटेड क्रिकेट. आकाशकडे पहा, ज्या पद्धतीने एखाद्या चौकाराला सिंगल डबल रोटेट करायला शिका. व्हॉट अ गेम प्लॅन यार आकाश. कॅमेरामध्ये लेन्स आणि क्रिकेटमध्ये सेन्स तुमच्याकडे असायला पाहिजे. व्हॉट अ सेन्सिबल क्रिकेट, कॅल्क्युलेटेड क्रिकेट मिस्टर आकाश. टीमची धावसंख्या 10 धावा धावफलकावरती आहे. ओव्हर नंबर सध्या पहिलं मार्गस्थ असताना इथे परत एक वेळा चांगला बॉल, परंतु बॉल लॉंग स्टॉपला चाललाय. चल रे भोपळा तुडक तुडक. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ बॉलने घेतली बाउंड्रीची भेट. आणखीन एक धमाका. चौकार, नशिबाची साथ. बॉल सीमा पार. रन मिळतील 4. येतोय चौकार. जी होते ना सर, किस्मत भी हमेशा बहादुरों का साथ देती गुरु. आणि ते दृश्य सध्या दिसतोय. 14 झालेत. आणखीन एक पाहू शकाल. इथे देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु घडलाय काय. पंच सांगतायत की तुमच्या अगदी डोक्यावरून बॉल गेलाय. शेवटचा बॉल. टीमची धावसंख्या 14 धावा, 43 रनचं टार्गेट. इथून तुम्हाला कमबॅक होऊ शकते. विकेट पाहिजे. सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. अनिश्चितेने भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट. बॉल तयार. इथे उडवलाय, परंतु फटका इथे फर्स्ट लाईन फिल्डर आहे त्याखाली. पाहावं लागेल. ओहो माय गॉड. परत एकदा कॅच ड्रॉप झाली. कॅचेस बिन द मॅचेस. कॅच निसटल्यानंतर पहा, ज्या पद्धतीने झेल निसटल्यानंतर थोडस दुःख पहा चेहऱ्यावरती. 2 धावा इथे मिळत आहे. 2 धावाच्या बरोबर ओव्हरची होते इथे समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 16. 18 बॉल, धावा करायच्या 27 या मॅच मध्ये. पलटवार होणार. यापुढे काय गेम प्लॅन असेल. दोन्ही फलंदाज, कॅप्टन कुठल्या गोलंदाजाकडे जाणार, काय गेम प्लॅन असेल बॉलिंग करण्यासाठी. आणखीन एक एक्सपिरियन्स मॅन, आणखीन एक अनुभवी खेळाडू मैदानामध्ये आले बॉलिंग करण्यासाठी. ओव्हर नंबर 2 मध्ये अर्जुन चव्हाण आलेले आहेत. याही गोलंदाजानं प्रभावित केलाय. मोठमोठ्या फलंदाजाला अक्षरशः घाम फोडलाय. आकाश समोर आहे. या संपूर्ण हंगामाचा आणखीन एक बेताज बादशाह आकाश. आपल्या नावाचा अगदी धबधबा निर्माण केलाय. आपल्या नावाचा एक अनोखा ठसा निर्माण केला या खेळाडूने. तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आकाश. 18 बॉल 27 इक्वेशन. चला ऑनफिल्ड अंपायर थोडी घाई करा. 18-27 बॉल तयार. इथे उडवण्याचा प्रयत्न. चांगला बॉल, कट्टरचा वापर यावेळेला होतोय. सिंगल मिळते. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या 17 वरती. 17 धावा. आता 17 मध्ये करायच्या 26 या मॅच मध्ये. धावा झाले 17 रन. 17 ऑन दी बोर्ड. ओव्हर नंबर 2 इन प्रोग्रेस. षटक क्रमांक 2 इथे मार्गस्थ आहे. बॉल तयार. परत एक वेळा इथे परत एकदा सॉफ्ट हँडने ढकललाय. बॅटचा फेस ओपन केलाय. बॉल येण्याची वाट पाहिली. कॅल्क्युलेटेड क्रिकेट सध्या सुरू आहे. सिंगल मिळते. क्रिकेटचं लाईफ लाईन क्रिकेट ज्याला संबोधलं गेलंय. सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड चालला 18 वरती. 16 मध्ये करायच्या 25 या मॅच मध्ये. स्कोर झाला 18. 18 धावा, 16 बॉल, 25 ची आवश्यकता. इथे पुढ्यात टाकलाय. परत एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न, परंतु बॉल चाललाय. शॉट फाईन लेग मधून सिंगल मिळते. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या 19. थेंबे थेंबे तळे साचे, बूंद बूंद से सागर भरता हुआ नजर आ रहा है. कॅल्क्युलेटेड क्रिकेट मैदानात सुरू आहे. 15-24. 15 बॉल 24 इक्वेशन या मॅच मध्ये आहे. सामना डोलायमान अवस्थेत गेलाय. सुपर डुपर मुकाबला. मेगा फायनल सध्या सुरू आहे. इथे उडवलाय. फटका चांगला आहे. आमच्या कॉमेंट्री बॉक्सला सलामी दिलाय. एक टप्पा घेत बॉल सीमा पार. आणखीन एक तांबडा पांढरा झणझणीत मार बाबा खणखणीत. आणखीन एक बॉल सीमा पार. रन मिळतील 4. येतोय चौकार. टोक डीजे.
कोल्हापूरचा रस्सा तांबडा पांढरा झणझणीत आणि मार बाबा खणखणीत. 14 मध्ये 20 पाहिजे या मॅच मध्ये. 14 बॉल 20 धावा. इथे उडवलाय फटका फुल्लर आहे त्या खाली. अविश त्या खाली आहे. अविश सारखी भिंत त्या खाली आहे. चुकी होणं ही दुर्मिळ गोष्ट आहे. ती प्ले झील. आणखीन एक विकेट. टिट फॉर टॅट. तुम शेर तो हम सब शेर. विकेटचं बातन ठोक डीजे. तुमची मुलगी लय ड्युटीचे 13 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता आहे. आता 13 बॉल मध्ये 20 धावा या मॅच मध्ये तुम्हाला करायची आहेत. कहाणी में ट्विस्ट. आणखीन एक नवा रंग. इथे फलंदाज आल्या पाहूया आक्रमण करायचा प्रयत्न, परंतु नोमॅन लँड मध्ये लँड झालाय. सिंगल मी ते दुसऱ्याचा प्रयत्न होणार का? नाहीये. एकच मिळेल. एका बरोबर ओव्हरची होते ती समाप्ती. टीमची धावसंख्या 24. 12 बॉल 19. 12 मध्ये 19. काय होतंय, काय बिघडतंय ऐकूया. एका संगीताने मन तल्लीन होतं असं मी ऐकलंय आणि तुम्हाला सर्वांना तल्लीन केलाय कालपासून या डीजे मास्टरने. टोक डीजे. मध्ये 19 या मॅच मध्ये जर का तुम्हाला पलटवार करायचं असेल तर आकाशची विकेट पाहिजे. आकाश जर शेवटपर्यंत टिकला तर तो सामना आपल्या हाती घेतल्याशिवाय सोडणार नाही आहे. 12 बॉल 19. बॉल तयार. ओव्हर नंबर 3 मध्ये या स्पर्धेतला आणखीन एक तेज तरार गोलंदाज आपल्या बोटाच्या जादूवरती फिरवला याही गोलंदाजाने. इथे बॅकफुटवर राऊंड कट केला. ओ माय गॉड, वाह क्या बात है. फ्री होम डिलिव्हरी. आणखीन एक एखादी स्विगी किंवा एखादा झोमॅटो मधून घरी पार्सल ऑर्डर करा, घरी येतो. बॉल सरळ कबर पॉइंट दाखवून पॉइंट तशी ते निवडलं. आणखीन एक विकेट. ठोक डीजे. मध्ये 19. लढावं तर कसं लढायला पाहिजे संपूर्ण दृश्य माझ्या बरोबर लढायचं असेल अक्षरशः घाम फुटलाच पाहिजे आणि तो घाम इथे फुटलाय. संघर्ष करायला पाहिजे माझ्या मित्रा. काय लढाई सुरू आहे. 11 मध्ये 19. शिवराज आलेत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 11 बॉल 19. वॉट मॅच. बॉल तयार. 11-19. आणखीन एक. क्या बात आहे. वाह. सामना अजून संपला नाही माझ्या मित्रा, कारण मी अजून हरलो नाहीये. वडा सुपर टुपर मुकाबला. 10 बॉल 19 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. वडा मॅच. हृदयाची टोकी वाढवणारा मुकाबला. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. आणखी तेज तर्रार वेग भन्नाट रफ्तार को बल्लेबाज को गिरफ्तार कर दिया. ज्या पद्धतीने बॉल पडलाय. AK-47 ची बंदुकीची गोळी कशी वेगाने निघते. तेज तरार यार. वडा वेग. काय भन्नाट वेग धारण केला. प्रचंड वेगाने बॉल निघालाय. आता 9 मध्ये 19 या मॅच मध्ये. 9 बॉल 19 धावा. कशा पद्धतीने पलटवार होईल. बॉल तयार. इथे आणखी एक चौथा डॉट बॉल. वाह. लगातार 3 डॉट बॉल. क्या बात आहे मित्रांनो. तुमच्याकडे फुटवर्क पाहिजे. मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेट मध्ये फुटवर्क असायला पाहिजे. एखादा मोबाईल जर रेंज मध्ये असेल तर तुम्ही दुसऱ्याशी फोनवर बोलू शकता. क्रिकेट मध्ये फुटवर्क नसेल तर मोठे फटके कसे माराल हाही प्रश्न पडलाय. 8 मध्ये 19. 8 बॉल 19. यावेळेला उडवलाय लॉंग ऑफला, परंतु फिल्डर आहे. एक रन मिळते. दुसऱ्याचा प्रयत्न नाही. आता आकाश आलाय स्ट्राईक एंडला. 7 मध्ये 18. 7 बॉल 18 धावा. सामना कुठे होता
आणि कुठे येऊन थेंबलाय माझ्या मित्रा. 7 बॉल आणि 18 धावांची आवश्यकता आहे. वडा सुपर डुपर मुकाबला. काय सामना रंगलाय. वाह. 7 मध्ये 18 यावेळेला मोठा फटका मारायचा प्रयत्न, परंतु पाहू शकाल अंपायरकडे पाहता तिथे डिंजरीला धोक्याची घंटा. हो माय गॉड. इथे वाईट +1 म्हणजे बाय 1 गेट 1 फ्री. कोपर खेळण्याच्या भूमिपुत्र मैदानाच्या बरोबर बाजूला जर तुम्ही जाल डीमार्टला, एखाद्या डीमार्ट मध्ये कुठला प्रोडक्ट तुम्ही खरेदी कराल, एका प्रोडक्ट वरती एखादा प्रोडक्ट फ्री मिळतो. इथे एका रन वरती 1 रन फ्री मिळते. म्हणजे 7 मध्ये 16. कहाणी में और एक बार ट्विस्ट. कहाणी मध्ये आणखीन एक ट्विस्ट. 7 बॉल 16 या मॅच मध्ये. काय मुकाबला होतोय. काय सामना वर्ल्ड दर्जाचा यार. व्हॉट अ मॅच. हृदयाची ठोके वाढवणारा मुकाबला. 7 मध्ये 16 जागा बनवून मारायचा प्रयत्न. चांगला षटक हाताळला. रन मिळत नाहीये. ओव्हरची होते समाप्ती. 6 बॉल 16 धावांची आवश्यकता आहे. काय होणार, काय बिघडणार ऐकूया परत एक वेळा. आमचे कोपर खेळणे गावाचे एक चांगले डीजे मास्टर. डीजे ठोक डीजे. डीजे 6 बॉल आणि 16 धावांची आवश्यकता आहे. अखेर जो केला होता ठास शेवट गोड व्हावा त्यासाठी मैदानामध्ये सुरू आहे संघर्ष. आरएल सिनेमॅटिकचे आमचे मित्र राहुल याचंही आगमन या स्पर्धेमध्ये होत आहे. तुमचंही स्वागत. एक चांगले एडिटर आहेत. आपलेही स्वागत या स्पर्धेमध्ये. थँक्यू डीजे. 6 बॉल मध्ये 16 धावा. या स्पर्धेचा टायटल जिंकण्यासाठी 6 बॉल 16 बॉल तयार. ओव्हर नंबर 4. चौथ्या ओव्हरचा पहिला बॉल उडवलाय. अविष्टा खाली आहे. ओ माय गॉड. आता जल्लोष थांबणार नाही. आणखीन एक विकेट. आता मोठा मासा गळ्याला अडकलाय. ठोक डीजे. हेच तर क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेट मध्ये कुठलाही टार्गेट जिंकण्याची गॅरंटी देत नाही. जिंकण्याचे सर्व पर्याय बंद होत नाही तोवर प्रयत्न करा. 5 मध्ये 16 पाहिजे. आता ज्या विकेटची प्रतीक्षा होती ती विकेट मिळाली आहे. या सेलिब्रेशन एवढ्या सांगतोय. जी विकेट पाहिजे विकेट मिळाली आहे. इथून मॅच आम्ही जिंकलोय असं म्हणतायत. परंतु या मॅच मध्ये पलटवार होणार का हा प्रश्न पडलाय. 5-16 मॅच संपली नाहीये. स्वप्नील मैदानामध्ये आलाय. 5 मध्ये 16. 5 बॉल 16 धावा. एखादी 2 मोठी फटके या मॅच मध्ये पलटवार होऊ शकते. 5 बॉल 16 करायचे आहे. बोला तयार. इथून कसा पलटवार होणार. बोला तयार. 5-16. इथे चांगला बॉल आहे. यावेळेलाही कमालीची गोलंदाजी हाताळली गेली आहे. संजय आलेला आहे. 4 मध्ये 16. संजयने काय गोलंदाजी केली आहे. 4 बॉल आणि 16 धावांची आवश्यकता आहे. इथे मोठा फटका मारायचा आहे. यावेळेला मिळते सिंगल. दुसऱ्याचा प्रयत्न नाही होणार. सिंगल मिळेल. 3-15.
3 बॉल 15 धावा. इक्के दुक्के से दिल्ली बहुत दूर आहे. सिंगल ने काम चालणार नाहीये. सेलिब्रेट करायला तयार झाले. 3-15. 3 बॉल 15 धावा या मॅच मध्ये. उमेश सरांचंही आगमन झालेलं आहे. कोपरखिंडी गावाचा एक पहाडी आवाज. उमेश सर आपलंही स्वागत आहे स्पर्धेमध्ये. 3-15 पाहिजे. आणखी एक चांगला बॉल. 30-13 रन मिळत नाहीये. आता 2-15. 2 बॉल 15 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. ही ट्रॉफी जिंकण्यासाठी जो केला होता ठास शेवट गोड धावा त्यासाठी प्रयत्न मैदानामध्ये. 2-15. काय प्रयत्न राहिले, काय संघर्ष केलाय. ज्या पद्धतीने या मैदानाच्या आतमध्ये नवी मुंबईतील एक ऐतिहासिक क्रीडांगण आणि ज्या मैदानाची चर्चा आज नवी मुंबईमध्ये 7 समुद्रा पलीकडे होते, हा क्रीडांगणावरती हा रेकॉर्ड केलाय या टीमने. 1 बॉल 14. बॉल तयार. शेवटचा बॉल आणि हा टायटल इथे जिंकलाय. डीजे